नमस्कार. आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 24 जून 2026चा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी एक असा टर्निंग पॉइंट घेऊन आला आहे, जो कदाचित तुम्ही वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट पाहत होतात, तो आता प्रत्यक्षात येणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक विनंती करते. जर तुम्हाला तुमच्या नशिबावर विश्वास असेल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, तर हा व्हिडिओ आज चुकूनही अर्धवट सोडू नका. कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात करा. कारण श्रद्धा हीच यशाची पहिली पायरी असते. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. मेष राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आजची ग्रहस्थिती काहीशी वेगळी आणि तितकीच गोड आहे. मंगळ ग्रहाची तुमच्या राशीवर असलेली दृष्टी पाहता आज तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचे नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अग्निपरीक्षेचा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र घाबरून जाऊ नका, कारण जिथे आव्हान असते तिथेच संधी दडलेली असते. तुमच्या आयुष्यात आज एक असा संकेत मिळणार आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष केले होते. पण आज ते संकेत तुम्हाला तुमचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देतील. सकाळच्या प्रहरीस तुम्हाला एक महत्त्वाचा फोन कॉल किंवा संदेश मिळण्याची दाट शक्यता आहे. हा केवळ एक मेसेज नसेल, तर तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील रखडलेल्या कामाचा एक सकारात्मक दुवा असेल. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या प्रमोशनसाठी किंवा प्रोजेक्टसाठी प्रयत्न करत होतात, त्यात आज तुम्हाला एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचे नशीब आज तुम्हाला संयमाची परीक्षा घेण्यास सांगत आहे. जर तुम्ही आज शांत डोक्याने निर्णय घेतले, तर येणाऱ्या काही दिवसात तुमच्या बँक खात्यात होणारी वाढ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता करिअरच्या पलीकडे जाऊन तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करूया. आज तुमच्या नात्यात एक वेगळाच गोडवा निर्माण होऊ शकतो. जे लोक लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांना आज कोणाकडून तरी एखादी छान बातमी ऐकायला मिळेल. कदाचित तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला एका खास व्यक्तीशी ओळख करून देईल. पण हे नातं घाईने पुढे नेण्यापेक्षा आधी त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण आजच्या ग्रहस्थितीत घाई आणि घसरगुंडी हे तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात. तुम्ही पाहताय की मेष राशीचे आजचे भविष्य किती गुंतागुंतीचे पण तितकेच आशादायी आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा प्रवास आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी तुमच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या आहेत, तर या क्षणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे हे मार्गदर्शन जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला आजच्या दिवसात काही विशेष अनुभव आला तर तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत, जिथे आपल्याला कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मेष राशीच्या जातकांसाठी आजच्या दिवशी अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. हो, तुम्ही नीट ऐकलत, अचानक खर्च. पण हे खर्च वाईट नसून घरातील एखादी मोठी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा जुन्या काही देणी पूर्ण करण्यासाठी असू शकतात. त्यामुळे अनावश्यक चिंतेत पडू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी आज तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण आज बुध ग्रहाची स्थिती तुम्हाला गुंतवणुकीच्या बाबतीत काही गुंतागुंतीचे निर्णय घ्यायला लावणारी आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण तुमच्या शरीरावर दिसून येईल. आज रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा आणि रात्रीच्या वेळी जास्त स्क्रीन टाईम टाळा. तुमची ऊर्जा टिकवून ठेवणे हीच आजची तुमची सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ म्हणजे ऊर्जा, धैर्य आणि शक्ती.
पण जर याच ऊर्जेचा वापर चुकीच्या ठिकाणी झाला तर तेच तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे आज स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा योगासने करण्याचा नक्की प्रयत्न करा. आज दुपारनंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. या काळात तुम्हाला अशा काही लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल जे भविष्यात तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करतील. कदाचित एखादा जुना मित्र किंवा जुना सहकारी तुम्हाला व्यवसायातील प्रगतीसाठी एखादी नवी कल्पना देईल. या कल्पनेला हलक्यात घेऊ नका, कारण याच कल्पनेतून तुमचे येणारे आर्थिक वर्ष बदलू शकते. मेष राशीचे भविष्य आज काहीसे अप्रत्याशित आहे, त्यामुळे जे घडेल ते आनंदाने स्वीकारा. आता मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरेल. आज सूर्यास्ताच्या वेळी थोडा वेळ मंदिरात जा किंवा घरातच एक दिवा लावून ओम क्रांग क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करा. यामुळे मंगळ ग्रहाचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होऊन कामात एकाग्रता वाढेल. हा उपाय करताना तुमची श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आयुष्यात चढ उतार तर येतच असतात, पण ते पेलण्याची ताकद आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. आज 24 जून 2026 चा दिवस मेष राशीसाठी एक नवा आरसा घेऊन आला आहे. त्यात तुम्हाला स्वतःच्या चुकाही दिसतील आणि यशाची नवी शिखरेही दिसतील. तुमची जिद्द आणि तुमचे कष्ट कधीही वाया जात नाहीत हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला अनेक आव्हानं येतील, पण तुम्ही मेष राशीचे आहात. तुम्ही योद्धा आहात. तुमच्यात ती क्षमता आहे की तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. व्हिडिओच्या या टप्प्यावर मी तुम्हाला एक विशेष आठवण करून देऊ इच्छिते. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकन नक्की ऑन करा, कारण अशाच प्रकारचे अचूक, प्रेरणादायी आणि सखोल राशी भविष्य आपण रोज तुमच्यापर्यंत घेऊन येतो, जे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करेल. तुमची एक छोटीशी कृती आम्हाला प्रोत्साहन देते आणि अधिक सखोल ज्योतिषीय माहिती शोधण्यासाठी प्रेरणा देते. आजच्या दिवसाच्या शेवटी तुमच्या मनातील काही शंकांचे निरसन होईल असा काहीतरी विशेष अनुभव तुम्हाला येईल. कदाचित तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर पुस्तकातून मिळेल, एखाद्या गाण्यातून मिळेल किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या वाक्यातून मिळेल. त्यासाठी आज दिवसभर सतर्क रहा. आपल्या अंतर्मनाचे ऐका, कारण कधी-कधी ग्रहांपेक्षाही आपली अंतर्ज्ञान, इंट्युशन जास्त अचूक असते. आता वेळ आहे एका महत्त्वाच्या संदेशाची. आपण सर्वजण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की स्वतःला वेळ द्यायला विसरून जातो. आजचा दिवस स्वतःशी संवाद साधण्याचा आहे. आज रात्री शांत बसून दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींची एक यादी करा. यामुळे तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल आणि उद्याचा दिवस अधिक उत्साहाने सुरू होईल. मेष राशीसाठी हा दिवस एक नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. फक्त गरज आहे ती योग्य दिशेने पावलं उचलण्याची. जाता जाता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आयुष्यात येणारे संकट हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. आज जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर तो कायमस्वरूपी नाही. ते फक्त एक ढग आहे जो काही वेळाने निघून जाईल. तुमच्या समोर सूर्यासारखा प्रकाश पडणार आहे. फक्त थोडा संयम ठेवा. तुमचे नशीब आता बदलते आहे. तुम्ही त्या मोठ्या यशाकडे चालला आहात ज्याची तुम्ही स्वप्ने पाहिली होती. आपला हा प्रवास इथे संपत नाही, तर उद्याचा दिवस काय घेऊन येणार आहे यासाठी तुम्ही पुन्हा सज्ज व्हा. आपल्या राशीची शक्ती ओळखा आणि विश्वासाने पुढे चालत राहा. कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि एक सकारात्मक ऊर्जा जगात पसरवा. तुमचे हे शब्द केवळ कमेंट नसून ती तुमची प्रार्थना आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्याच्या राशी भविष्यात, जिथे आपण पुन्हा एकदा नव्या ग्रहांच्या हालचाली आणि तुमच्या आयुष्यातील बदलांवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.